आजचा विषय आहे ध्यान का करावं? हा विषय खूप सोपा करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, की समजा फुलांचं एक झाड आहे आणि खूप सारे फुलं त्याला लागलेले आहे. अनेक फुलं आजूबाजूला पडलेले आहे. काही झाडाला आहे आणि सहज तुम्ही तिथून चालले. तुमची इच्छा होईल, की चला चाललोच आहे तर काही फुलं न्या. तुम्ही खाली पडलेले उचलणार नाही. तर तुम्हाला आवडलेले एक एक फूल तोडाल आणि ते घेऊन जाल. पहा, फुलं तर अनेक आहेत, पण नेताना तुम्ही सगळेच नेऊ शकत नाही. तसंच जीवनाकडे तुम्ही पाहताना आपण ध्यान का करावं हा विषय जर घेतला, तर जीवनात अनेक विषय आहेत आणि मग या विषयाच्या मागे आपलं मन सतत धावत असते. मग आपली ऊर्जा अनाठायी खर्च होते आणि आपल्याला कळत नाही, की आपण जो विषय घेऊन चाललो, तो आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेल का? आपण ज्या कार्यासाठी जन्माला आलो, त्या कार्यापर्यंत आपण पोहोचू का? आणि असं करता करता आयुष्य आपलं संपायला येते. पण जेव्हा आपण ध्यान करतो, तेव्हा आपले अनेक विषय संपून जातात आणि जीवनामध्ये जे कार्य करायसाठी येते तेच पूर्ण फोकस होते. तेच आपल्या हातात येते आणि त्यानुसार आपली वाटचाल होते. तर ध्यान का करावं समजलं? थँक यू.